महाराष्ट्रातील रत्नागिरी हे केवळ हापूस, आंबा आणि मत्स्य उत्पादनासाठी प्रसिद्ध नाही, तर ते पाहण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. रत्नागिरी हे विविध प्रकारचे औषधी झाडे, समुद्रकिनारे आणि हिरवळ या ठिकाणासाठी सौंदर्यात भर घालते. एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या कोकण भागात बसलेले रत्नागिरी एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला पर्वतांनी वेढलेले आहे. वर्षातील बहुतेक महिने येथील हवामान आल्हाददायक असते. रत्नागिरी निसर्गप्रेमींसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गणपतीपुळ्याच्या 400 वर्ष जुन्या स्वयंभू मंदिरासाठी ओळखले जाते. सुमारे 600 वर्षापासून येथील ग्रामस्थांना केवढे जंगलात खडक खोदताना गणपतीची ही मूर्ती सापडल्याचे म्हटले जाते. समुद्र किनाऱ्यावर काही ठिकाणी काळू वाळू तर इतर ठिकाणी पांढरी वाळू आणि सर्वत्र ताडामाडाची झाडे आहेत, जे त्याचे सौंदर्य द्विगुणित करते. हा बीच गोव्यापासून खूप स्वच्छ आहे. गोव्यासारखाच सिंधुदुर्ग किल्ला हा शिवरायांचा ऐतिहासिक किल्ला आहे. त्याच्या आत भगवतीचे मंदिर आहे, त्यामुळे त्याला भगवती किल्ला असेही म्हणतात. 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून ते जिंकले. येथून अरबी समुद्र आणि रत्नागिरी